केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आज नाशिक दौऱ्यावर असणार आहेत। यावेळी महायुतीच्या प्रचाराच्या निमित्तानं उद्योजक, वकील, व्यावसायिकांसोबत बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। विधानसभेची धामधूम सध्या कोल्हापुरात सुरू आहे। विधानसभेचा प्रचार सुरू असताना खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांनी रिक्षा चालकाच्या विनंतीला मान देऊन रिक्षामधून फेरफटका मारला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड आणि पंढरपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ नांदेड आणि पंढरपूरमध्ये शिंदेंच्या जाहीर सभांचं आयोजन करण्यात आलंय। उद्धव ठाकरेंच्या आज नाशिक जिल्ह्यामध्ये जाहीर सभा होणार आहेत। नांदगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश धात्रक यांच्या प्रचारार्थ या सभा होणार आहेत। अमित शहांच्या महाराष्ट्रात आज 2 प्रचार सभा होणार आहेत। यवतमाळ, हिंगोलीमध्ये प्रचार सभांचं आयोजन करण्यात आलंय। महायुतीच्या उमेदवारांसाठी अमित शहा मैदानात उतरलेत। उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार अजित पिंगळे यांच्यासाठी श्रीकांत शिंदे मैदानात उतरलेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेनंतर श्रीकांत शिंदेंची सकाळी 10 वाजता कळंब इथे जाहीर सभा होईल। राज्यातील एकूण 70 मतदारसंघांमध्ये सोयाबीन उत्पादकांमध्ये रोष निर्माण झालाय। त्यामुळे लोकसभेप्रमाणे सोयाबीन शेतकऱ्यांच्या रोषाचा विधानसभा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आज कराळा आणि शिराळा मतदारसंघात सभा होणार आहे। महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ फडणवीसांच्या सभांचं आयोजन करण्यात आलंय। विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे। याच पार्श्वभूमीवर 18 ते 20 नोव्हेंबर दरम्यान शाळांना सुट्टी देण्याची शक्यता आहे। शिक्षक निवडणूक ड्युटीमध्ये व्यस्त असल्यानं सुट्टी मिळण्याची शक्यता आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माहीम विधानसभेचे उमेदवार महेश सावंत यांच्या प्रचारार्थ युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची महाराष्ट्र स्वाभिमान सभा होणार आहे। सायंकाळी 6:30 वाजता दादर खांडके बिल्डिंग परिसरात ही सभा होईल। मुंबई शहर तसंच उपनगरात गेल्या काही दिवसांपासून पहाटे गारवा जाणवू लागलाय। मागील 3 ते 4 दिवसांपासून मुंबईतील किमान तापमानात अधूनमधून घट होतीये। दरम्यान हवामान विभागाच्या सांताक्रूज केंद्रात प्रथमच किमान तापमानाचा पारा 20 अंशाखाली नोंदवला गेलाय। बुलढाणा, अकोला, लातूर आणि अमरावती विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांच्या जाहीर सभा होणार आहेत। अमरावती शहर विधानसभा मतदारसंघातील वंचितचे उमेदवार राहुल मेश्राम यांच्या प्रचारार्थ आज सभेचं आयोजन करण्यात आलंय। मोदींनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे। उद्धव ठाकरेंचा रिमोट कंट्रोल काँग्रेसच्या हाती आहे। राहुल गांधींच्या तोंडून बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट वदवून दाखवावं असं आव्हान मोदींनी उद्धव ठाकरेंना केलंय। महायुतीच्या नेत्यांच्या शपथविधीचं आमंत्रण देण्यासाठी मी आलोय। मला महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी द्या असा विजयाचा ठाम विश्वास मोदींनी व्यक्त केलाय। शिवाजी पार्कवरील महायुतीच्या सभेला राष्ट्रवादीच्या उमेदवारांची अनुपस्थिती होती। जिशान सिद्दीकी आणि सना मलिक यांनी देखील या सभेला पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। बंद सम्राट मुख्यमंत्री पदावर बसले होते, आता बंद सम्राटांना कायमचं बंद करण्याची वेळ आली आहे अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे। 18 ते 20 नोव्हेंबर दरम्यान शाळांना सुट्टी देण्याची शक्यता आहे। शिक्षक निवडणूक ड्युटीला असल्यामुळे सुट्टी मिळण्याची चिन्ह आहेत। राहुल गांधींनी नांदेड बस स्थानकात अचानक भेट दिली। प्रचार सभा पार पडल्यानंतर नागरिकांशी राहुल गांधींनी संवाद साधला। राहुल गांधींच्या भेटीनंतर सुरक्षा यंत्रणेची मात्र मोठी धावपळ झाली। भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना डिवचलंय। चित्रा वाघ यांनी ट्विट करत संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलंय। चित्रा वाघ यांच्याकडून ट्विट करत संजय राऊतांचा जनाब असा उल्लेख करण्यात आलाय। नवी मुंबईतील सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय। काँग्रेसनं गरिबी हटावचा खोटा नारा दिलाय। तसंच गरिबांना आणखी गरीब करण्याचं काम त्यांनी केलं। काँग्रेसनं गरिबांना लुटले असा हल्लाबोल मोदींनी केलाय। जातीपातीच्या राजकारणामुळे प्रतापराव चिखलीकर आणि पंकजा मुंडेंचा पराभव झालाय असं वक्तव्य धनंजय मुंडेंनी केलंय। विधानसभेला कृपया जातीवरून मतदान करू नका अशी विनंती धनंजय मुंडेंनी मतदारांना केली आहे। राणेंमुळेच कोकणात धनुष्यबाण रुजलाय। निलेश राणे यांचा विजय हा काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे असा विश्वास सिंधुदुर्गमधील सभेतून उदय सामंतांनी व्यक्त केलाय।
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.